पुन्हा आता भाजपाच्या वाटेवर जाण्याच्या चर्चा होत आहेत, त्यामुळे कसं नेमकं फील करतात? सन्माननीय राहुल गांधींनी फार मोठा विश्वास माझ्यावर दाखवला, या वक्तव्यात माझ्या मनात काही शंका नाही। आणि भारत जोडो यात्रेच्या मध्ये त्यांच्याबरोबर एक पूर्ण जिल्हाचं मी प्रभारी असणं असो, किंवा मग त्यांनी मला विश्वास दाखवून लोकसभेच्या निवडणुकीत स्वतः आग्रह करून उतरवणं असो, किंवा मला पक्षाचं कार्याध्यक्ष करणं असो, या सर्व विषयामध्ये त्यांनी माझ्यावर दाखवलेला हा विश्वास आहे। आणि त्यामुळे राहुल गांधींचं नेतृत्व सुद्धा हे सर्वसामान्य तळागाळातल्या माणसाकरता काम करणारं नेतृत्व हे मानणारा असं मी कार्य करतो। भावना व्यक्त केली। 8 महिन्यात अद्यापही काही कामं आमदारांकडून झालेली नाही, स्थानिक आमदार, त्यामुळे तुम्ही असणं गरजेचं आहे। त्यामुळे तिकडे जाताना काय असेल तुमची भूमिका? नाही, आता शेवटी कामं करून घेण्याकरता तुम्ही आमदारच असले पाहिजे असं काही नाही। शेवटी आता 10 वर्ष मी या तालुक्याचं नेतृत्व केलेलं आहे, त्याच्या आधी अनेक वर्ष आमच्या वडिलांनी या तालुक्याचं नेतृत्व केलेलं आहे। त्यामुळे या तालुक्याचे नेमके प्रलंबित प्रश्न काय, या तालुक्यामधल्या लोकांच्या समस्या काय याची पूर्ण जाणीव ही आम्हाला आहे। आणि त्यामुळे सत्ताधारी पक्षाच्या लोकांच्या मागे लागून ती कामं सोडून घेणं हे आमचं कर्तव्य आहे, तर ते काम आम्ही करायचा प्रयत्न करतो। नाही, रवींद्र चव्हाण साहेबांची मी भेट घेतली, त्याच्या आधी मी अजितदारांची भेट घेतली होती। आपल्याला सर्वांना तेव्हाही मी ज्ञात केलं होतं की एकंदर जे कामांच्या बाबतीमध्ये एक आपल्याला भेटत राहावं लागेल, सर्व सत्तेमध्ये असलेल्या लोकांच्या मंत्र्यांच्या संदर्भात राहून। जयकुमार रावल साहेब आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, त्यामुळे पालकमंत्र्यांना भेटून आपल्या तालुक्यातले प्रश्न कसे जास्त मार्गी लावता येतील या दृष्टीने आमच्या या भेटी चालूच असतात। त्याला पक्षप्रवेशाशी जोडणं हे काही संयुक्तिक होणार नाही, पण एकंदर सर्वच विषयावरती चर्चा चालू आहे। कार्यकर्ते जगले पाहिजे, कार्यकर्त्यांची कामं झाली पाहिजे, त्यामुळे सत्ताधारी पक्षात गेल्यानंतरच आपलं सर्व काही भलं होईल अशा देखील चर्चा झाल्या। त्यामुळे भाजपाची शक्यता जास्त वाटते। नाही, मी तुम्हाला सांगितलं ना की कार्यकर्त्यांनी सर्वांनीच आपापल्या भूमिका मांडलेल्या आहेत, आणि जास्तीत जास्त कार्यकर्त्यांनी ही सुद्धा भूमिका मांडली। तुम्ही जसं म्हणालात की कामं झाली पाहिजे, आम्हाला ताकद मिळाली पाहिजे, येणाऱ्या काळामध्ये आमच्या बरोबर जे काम करणारी कार्यकर्ते आहेत किंवा जी लोक आहेत, जनता आहे, त्यांची कामं मार्गी लागली पाहिजे। जलसंधारणाचे अनेक प्रश्न अजूनही आमच्या तालुक्यामध्ये प्रलंबित आहेत की जी मार्गी लागली पाहिजे। आजही बरेचसे आमचे पूल राहून गेले, ते झाले पाहिजे। या विषयावरती लोकांना असं वाटतं की परत पुढची 4 वर्ष जर आपण सत्तेमध्ये नसलो तर मग ही कामं कशी मार्गी लागतील, आणि त्या दृष्टीने लोकांचा त्या दृष्टीने कल आहे हे मला मान्य करावं लागेल। किती लोकांच्या सोबत होणार आहे आणि होणार आहे की नाही होणार? मी आताच तुम्ही माझं भाषण ऐकलं असेल, त्याच्यामध्ये मी स्पष्टपणे सांगितलंय मी आज त्याच्यावर काहीही भाष्य करू शकत नाही। मी माझ्याच कार्यकर्त्यांकडून आज वेळ मागितलेली आहे की तुम्ही मला थोडा वेळ द्या, मला विचार करू द्या, आणि याच्यावरती मी त्यांना निर्णय कळवणार। एक साधा मेसेज टाकणार आणि त्यानंतर डायरेक्ट प्रवेश करा असं होईल? माहीत नाही आता कशी प्रक्रिया असते ती, कारण की माझ्या दृष्टीने ही पहिल्यांदाच होत आहे। त्यामुळे माझ्या 3 पिढ्यामध्ये असं कधी घडलेलं नाही, त्यामुळे ही प्रक्रिया काय असते ती तुमच्याकडून मला समजून घ्यावी लागेल। पण आता तुम्ही एक शब्द पण वापरला, ज्यावेळेस मी निर्णय घेणार त्यांच्याप्रमाणे त्रास देखील मला होतो आहे काही निर्णय घेताना कुठल्याही पक्षाचे। काय नेमकं मी असं म्हणालो, कार्यकर्ते जे भावना मांडतायत तो विचार करताना मला त्रास होतोय की नेमका कार्यकर्ते जे मला आग्रह करतायत की तुम्ही हा प्रवेश केला पाहिजे, तुम्ही बदल केला पाहिजे, हे ऐकताना मला त्रास होतोय की नेमकं मी काय करावं, अशा प्रकारच्या भावना माझ्या होत्या। बाकी मला काही त्रास होत नाही। एकंदर मेळाव्याचा उद्देश तुम्हाला तुम्ही बघितलं असेल की एकंदर जे आमच्या तालुक्यामध्ये एकंदर जिल्ह्यामध्ये जे विकासाचे प्रश्न आहेत, या प्रश्नांसंदर्भात चर्चा करण्याकरता अनेक दिवसापासून कार्यकर्त्यांची मागणी होती की एकदा विचार विनिमय बैठक झाली पाहिजे। आणि त्यामुळे जे काही राहून गेलेले प्रश्न होते, काही मागच्या सरकारच्या काळामध्ये मंजूर केलेल्या ज्या योजना होत्या ज्या अजून पूर्ण होत नाहीयेत, काही रस्ते, काही बंधारे आम्ही जे सुरू केले होते त्यांची अजूनही सुरुवात झाली नाही, वर्क ऑर्डर्सला काही विषय पेंडिंग आहेत, ते कामं सुरू करण्याच्या संदर्भामध्ये कार्यकर्त्यांच्या मागण्या होत्या। इतर जे नवीन विषय आहेत त्याच्याकरता कार्यकर्त्यांची इच्छा होती की विकास कामांच्या संदर्भामध्ये एक बैठक झाली पाहिजे, आणि त्यामुळे मग आज तालुका काँग्रेस कमिटीची एक बैठक आम्ही आयोजित केली होती। त्याला सगळेच आमचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते। तुम्ही जो विषय घेताय पक्ष प्रवेशाच्या संदर्भामध्ये, त्या विषयावर सुद्धा त्या ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये चर्चा झाली, आणि कार्यकर्त्यांनी त्यांची आपापली मतं प्रत्येकाने मांडली आहेत, आणि त्यांच्या भावना त्या मोकळेपणाने या संपूर्ण प्रक्रियेवर त्यांनी मांडल्या आहेत। त्यामुळे कार्यकर्त्यांच्या भावना ज्या आहेत त्यांचा एक विचार करून, सर्वसाधारणंकष विचार करून त्याच्यावरती आम्ही निर्णय करणार।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.